नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आणि त्यामध्ये आता अप्पी ही अर्जुन सोबत आता घरी आलेली असते। अमोलला खूप आनंद झालेला असतो आणि त्या आनंदातच आता अमोल हा अप्पीला बेडरूममध्ये घेऊन येतो। अप्पी खूप खुश झालेली असते। त्यानंतर अमोलने काढलेले अप्पीसाठीचे ते चित्र आता अमोल हा अप्पीला दाखवतो। ते बघून आता अप्पी खुश होते आणि म्हणते की अमोल, हे माझ्या आयुष्यातील तू दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे। आणि आता अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि अमोल म्हणतो की आता मी तुला माझ्यापासून कुठेच जाऊ देणार नाही। आणि अर्जुन देखील म्हणतो की अप्पी, तुला आता आमच्यापासून आम्ही कधीच दूर जाऊ देणार नाही। इकडे मोना आता लगबगीने तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि काहीतरी शोधत असते। तर तेवढ्यात दीपक तिथे येतो आणि म्हणतो, काय शोधतेस असं कबुतरासारखं? तेवढ्यात आता मोना म्हणते की अहो, बापूंनी मला एक पुस्तक दिलं होतं, खूप वेळ मी शोधते पण मला ते पुस्तक काही सापडतच नाहीये। आणि तेवढ्यात आता दीपक मोनाला त्याच्याकडे बोलावतो आणि म्हणतो की अगं मोना, लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी तुझ्या हातात कधीच पुस्तक बघितलं नाही आणि आज तू पुस्तक शोधते, तेव्हा आता तुला बरं वाटतंय ना? तर आता मोना म्हणते की झाली का तुमची चेष्टा मस्करी सुरू? दीपक म्हणतो की अगं, मी चेष्टा मस्करी नाही करत, मी खरं तेच सांगतोय। दीपक म्हणतो की मोना, मला खरंच मोठा प्रश्न पडला आहे। तर आता मोना म्हणते की अहो, त्याचं काय आहे ना, मी थोडंसं जबाबदारीने वागायचं ठरवलंय। आणि लगेच आता इकडे मोना म्हणते की अहो, मला आता घरात जबाबदारीने वागायचं आणि घरी आता सर्वांकडे लक्ष द्यायचं आहे। तर आता दीपक अवाकच झालेला असतो आणि आता मोना म्हणते की आपण लहान आहोत ना, तेव्हा सगळेजण आपल्याकडे दुर्लक्ष करतात, पण मला आता वंशांनी चांगलं समजावून सांगितलं आणि आता मला जबाबदारीची जाणीव झाली। जबाबदारी काय असते हे मला कळालंय, तेव्हा आता मला जबाबदारीने वागायचं आहे, असं आता मोना जेव्हा दीपकला सांगते तर खऱ्या अर्थाने आता दीपकला मोनाचा खूप अभिमान वाटायला लागलेला असतो। आणि आता दीपक म्हणतो की मोना, जबाबदारी काय असते ग? तर मोना म्हणते की आपण एखादं काम आठवणीने अगदी काळजीपूर्वक लक्षपूर्वक करणं म्हणजे त्याला जबाबदारी म्हणतात आणि मला आता चांगलंच समजलंय। आणि लगेच आता दीपक म्हणतो, वा वा मोना मॅडम, क्या बात है। अहो, जबाबदारी कशी असते हे तुम्ही मला सांगितलं, पण सकाळी वाचलेलं पुस्तक संध्याकाळी कुठे ठेवलं हे आपल्याला आठवत नाही आणि चालल्यात जबाबदारी घ्यायला। आणि आता दीपक म्हणतो की जबाबदारी घेण्याआधी एकदा तर विचार करा, जबाबदारी अजून कसली घ्यायची तुम्हाला? मोना आता लगेच दीपकला चापट मारते आणि म्हणते की अहो, तुमची बायको जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला त्याची काहीच पटलेली नाही आणि तुम्हाला चेष्टा मस्करी सुचते। आणि इकडे आता विनायकराव आणि बापूसुद्धा त्यांच्या हॉलमध्ये गप्पा मारत असतात। विनायकराव म्हणतात की अप्पीची घडी एकदा व्यवस्थित बसली ना, मग जाऊ आपण कुठेतरी फिरायला। बापू म्हणतात, खरं आहे तुमचं विनायकराव। बापू म्हणतात, आता अप्पी कामाकडे लक्ष द्यायला लागली, सगळं काही व्यवस्थित होणार आहे बरं का। विनायकराव आता बापूचं कौतुक करतात आणि म्हणतात की गेल्या महिन्यापासून तुम्ही अप्पीचं खूप खरंच कौतुक केलं आणि तिला परत रुळावर आणलं, खरंच मला खूप बरं वाटतंय। विनायकराव म्हणतात की अप्पीच्या वाट्याला जे आलं ना, ते कुणाच्याच वाट्याला येऊ नये। बापू म्हणतात, खरं आहे विनायकराव, अहो मी खूप खचून गेलो होतो। विनायकराव म्हणतात की आता अप्पीने अमोलकडे लक्ष द्यायला हवं। तर बापू म्हणतात, मी तिला त्याविषयी खडसावून विचारणार आहे आणि तिला सांगणारच आहे। तर आता विनायकराव म्हणतात की या वयातच मुलांना आईवडिलांची गरज असते आणि खऱ्या अर्थाने अमोलला सुद्धा आता आईला वेळ देण्याची गरज आहे। आणि आता बापू म्हणतात की अप्पी आणि अर्जुनला वेळ मिळायलाच हवा आणि अमोलला देखील, आणि तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल ना, तेव्हा आपण त्यांना कामाचं नावच काढू द्यायचं नाही, असे विनायकराव बापूला सांगतात। बापू म्हणतात, अगदी बरोबर आहे विनायकराव। बापू म्हणतात की अर्जुनचं आणि अप्पीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, किती जरी झालं तरी अप्पी आणि अर्जुन एकमेकांपासून कधी वेगळे राहिले असते का? हसतच आता विनायकराव म्हणतात की बापू, अगदी खरं आहे तुमचं। आणि इकडे बापू म्हणतात की सगळं यश ना माझ्या लेकीचं आहे आणि हे फक्त निमित्त आहे, निमित्त। तर विनायकराव खुश होतात। विनायकराव म्हणतात की आता फक्त पोरांना आनंदच बघायचा एवढीच इच्छा आहे। आणि विनायकराव म्हणतात की आता मला रुपालीचीच जरशी काळजी वाटते। बापू म्हणतात, विनायकराव तुम्ही काही काळजी करू नका, अहो वरून पांडुरंग सगळं काही बघतोय आणि त्याच्या मनात नक्कीच काहीतरी चांगलं आहे। आणि बापू म्हणतात, तुम्ही बघा, सगळं काही चांगलंच होणार आहे। आणि इकडे आता अमोल हा बेडरूममध्ये अप्पीचे पाय दाबत असतो आणि म्हणतो की अगं तुला किती लागलंय, स्वतःची काळजी घेत जा ना। तर आता लगेचच अप्पी म्हणते की ते लोक खूप वाईट होते अमोल। तर आता तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि त्यांच्या शेजारी येऊन बसतो आणि लगेच आता अर्जुन म्हणतो, अमोल बाळा, तुला आपल्या माचं माहिती आहे ना, एखादं काम जर तिने हातात घेतलं तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय ती काही मोकळी बसणार आहे का? आणि लगेच आता अप्पी म्हणते की अर्जुन, तू कामाचं नाव काढलं म्हणून माझ्या लक्षात आलं, अरे कलेक्टर ऑफिसमध्ये माझी किती कामं पेंडिंग असणार आहेत, मला आता लवकरच ऑफिसला जायला हवं, असे अर्जुनला आता अप्पी बोलते।
आणि अर्जुन म्हणतो अप्पी मी तुझ्यासोबत आहे ना, तू काहीच काळजी करू नको. अप्पी म्हणते तू माझ्यासोबत आहे अर्जुन, पण काम तर मलाच करावं लागणार आहे ना. अर्जुन म्हणतो हे बघ अप्पी तू काहीच काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात अमोल मोठ्याने ओरडत म्हणतो बस आता कामाबद्दल तुम्ही इथेच बोलणार आहात का. तेव्हा आता अमोलचे बोलणे ऐकून अप्पी आणि अर्जुन पटकन आता अमोलची माफी मागतात. आणि त्यानंतर आता अमोल म्हणतो ठीक आहे, पण मला आता एक गोष्ट सांगणार आहे. ती ऐकून पटकन अर्जुन आता झोपायचं नाटक करतो. तर अप्पी हसू लागते आणि म्हणते की हो आता मी अर्जुन अमोलला गोष्ट सांगणार आहे बरं का. पटकन आता अर्जुन हा अमोलला अप्पीच्या मांडीवर झोपवतो. अप्पी आता गोष्ट सांगू लागते. अप्पी म्हणते की सिंबाची आई ना जंगलात हरवलेली असते, तेव्हा जंगलात हरवल्यामुळे तिला काहीच सुचत नसतं. कुठे जावं काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. आणि लगेच आता अमोल म्हणतो की पण जंगलामध्ये वाघ सिंहाचं भेव असतं. तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की सिंबाला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा आता अप्पी म्हणते की हे बघ अमोल बाळा कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा सगळीकडे अंधार असतो तेव्हा प्रकाशाचा एक किरण हा असा असतोच आणि तो प्रकाशाचा किरणच आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो. आणि सिंबाच्या माला तो प्रकाशाचा किरण दिसला आणि तिने सुटका करून घेतली. सिंबाच्या माला सिंबा दिसला आणि सिंबाच्या प्रेमाने तिने सुखरूप सुटका करून ती सिंबापर्यंत पोहोचली. आणि त्यानंतर अप्पी म्हणते की अमोल बाळ या जगामध्ये प्रेमाच्या ताकदीपेक्षा कुठलीच मोठी ताकद नाही आणि आपण त्या ताकदीने लढायचं. आणि लगेच आता अप्पी म्हणते की सिंबाच्या माने हे सगळं केलं आणि सिंबाची मा सुखरूपपणे घरी आली. ते ऐकून अमोल खुश होतो आणि म्हणतो की मला सिंबाची माची गोष्ट खूप आवडली. तर आता अप्पीसुद्धा खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मी सुद्धा माझ्या अपर्णा मॅडमपासून लांब होतो इतके दिवस. तर लगेच आता अप्पी म्हणते की तुम्हाला सुद्धा गोष्ट सांगायची का. तर लगेच अर्जुन हा गालाकडे बोट नेतो आणि खुणावतो. तर आता लगेच अमोल बघत म्हणतो की बाबा. तर आता अर्जुन हा अमोलला मिठीत घेतो आणि तिघेही आता हसू लागतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळीच अप्पी उठून आता बाहेर येते. तर अर्जुन अमोल बापू विनायकराव सगळेजण व्यायाम करत असतात. ते बघून आता अप्पी म्हणते की मला चीट केलं आणि मला सुद्धा व्यायाम करायचा होता, मला या दोघांनी उठवलंच नाही. अहो बापू तुम्हाला मी सांगते ना, मी ज्यावेळेस मला जाग आली हे दोघेही माझ्याजवळ नव्हते आणि मी बाहेर येऊन बघते तर काय हे सगळे इथे. तर आता बापू म्हणतात अगं अप्पी तू आत्ताशी आजारातून बरी झाली, तू कशाला व्यायाम करतेस आत्ता. तर आता तेवढ्यात मोना तिथे येते आणि म्हणते की स्वयंपाक तयार आहे. तेव्हा आता अप्पी म्हणते की मोना तू एकटीच का धावपळ करतीस. तर दीपक म्हणतो की त्याचं काय आहे ना, मी सांगितलं ना, तिने आता जबाबदारी घेतली. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की म्हणजे वहिनी अजून उठल्या नाहीत का. तर आता मोना म्हणते की वहिनी सकाळपासून किचनमध्ये आल्याच नाही, मला वाटतंय की त्यांना बरं नसेल म्हणून. आणि तेवढ्यात अमोल म्हणतो की मी सकाळी योगासनासाठी आता त्यांना आवाजसुद्धा दिला होता. तर आता अप्पी म्हणते की अरे स्वप्नील सर घरात नाही आहे, रुपालीताई घरात नाही आहे, मग ते गेले तरी कुठे. आणि तेवढ्यात आता स्वप्नील हा रुपालीला घेऊन तिथे येतो. तर अमोल म्हणतो की मोठे बाबा आले. तर आता लगेचच अमोल म्हणतो की मोठे काका यामध्ये काय आहे. तर स्वप्नीलच्या हातात एक पिशवी असते. सगळेजण आता त्या पिशवीकडे बघू लागतात. आणि आता स्वप्नील आणि रुपालीचे सत्य अर्जुन आणि अमोल सगळ्यांसमोर येऊन आता त्या बॅगमध्ये असं काय असणार आहे आणि आता स्वप्नील हा सगळ्यांना आता कोणतं सरप्राईज देणार हे बघण्यासाठी आणि अप्पी आमचे कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.